सहकार से समृद्धि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर इथे आहेत. आदरणीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमितभाई, अजितदादा, मुरलीधर मोहोळ, बाबासाहेब पाटील, पंकज भोयर, आशिष भूताणी, राजगोपाल देवरा, पंकज बन्सल, सर्व व्यासपीठावरील ज्योतिंद्र मेहता, सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज केवल महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में सहकारी क्षेत्र मजबूती से उठ खड़ा हुआ है और जिनकी प्रेरणा से संभव हुआ है वे देश के फौलादी गृह एवं सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी यहाँ उपस्थित है। मैं आपका महाराष्ट्र की ओर से तहे दिल से स्वागत करता हूँ, आपका अभिनंदन करता हूँ। आज मैं यह विशेष रूप से एक बात का उल्लेख भी करना चाहूँगा कि 4 दिन पहले ओडिशा छत्तीसगढ़ सीमा पर सीआरपीएफ और एसओजी के संयुक्त अभियान से 14 नक्सलियों को मार गिराया, जो नक्सलवाद पर कड़ा एवं बड़ा प्रहार है। अमित भाई जी के नक्सल मुक्त भारत का संकल्प किया है और इसलिए अमित भाई आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगा जाती है, दुश्मन क्या चीज़ है, तूफान भी अपना रूप बदल लेते हैं। और आप नक्सल मुक्त भारत के इस मिशन में महाराष्ट्र पूरी शक्ति के साथ आपके साथ खड़ा रहेगा, यह विश्वास भी आज मैं व्यक्त करता हूं। और जब आप, ये मंच राजनीतिक नहीं है, लेकिन जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है, मळमळ सुरू होते ना, आणि मग मळमळ सुरू झाली की वळवळ सुरू होते। आणि म्हणून काही लोक म्हणाले आम्ही वाघनक काढू। अरे बाबांनो, अमित भाई यांच्या नखाची तरी तुम्हाला सर आहे का? त्यांना तुम्ही काय वाघनक दाखवताय? तुम्ही खोटं, तुमची नखही खोटी। आणि वाघनक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे। आणि म्हणून मी जास्त काय, आज खरं म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम नाही आहे, हा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे। पण काही लोक जे आहेत या महाराष्ट्रामध्ये गेले 2.5 वर्ष आम्ही काम करतोय, अजितदादा इथं आहेत, देवेंद्रजी दावोसला आहेत, गेल्या 2.5 वर्षात महायुतीने जे काम केलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं आहे। आणि काही लोक म्हणतात, काल म्हणाले आशिषजी बरोबर ना, प्रवीणजी, अमित भाई की झाड की पत्ती है, ते मी सांगतो, त्याला, त्या झाडाला, त्या पत्तीला जमाल घोटा नाव आहे आणि आयुर्वेदात देखील सोनामुखी असं नाव आहे, खरोखरचं नाव आहे ते। आणि म्हणून भल्यांना बरेचसे आजार बरे करणारे, ऑपरेशन करणारे अमित भाई, आज मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज आपण आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त या ठिकाणी जमलो आहोत। महाराष्ट्रातल्या 2.25 लाख सहकारी संस्था आणि त्यांच्याशी संलग्न 6 कोटी लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। सहकार चळवळीचं पाळणाघर म्हणून महाराष्ट्राकडे आता पाहिलं जात आहे। छत्रपती शिवरायांच्या या भूमीत सहकाराचं बीज रुजलं, मोगलाईच्या काळात महाराष्ट्र संस्थानिकांमध्ये वाटला गेला होता। अशा वातावरणात सगळ्या मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। त्या स्वराज्यातच सहकाराचं मूळ बीज आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। गेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं
सरकारने लँडस्लाईड विजय नोंदवला, कारण 2.5 वर्ष जे आपण काम केलं, महाराष्ट्राचा जो काय विकास रथ धावत होता, एकीकडे प्रकल्प पण पुढे नेले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं, गृहमंत्री अमित भाईंचं देखील आपल्याला सहकार्य लागलं. मगाशी अजितदादा म्हणाले की खरं म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आणि साखर उद्योगामध्ये 10,000 कोटींचा रिलीफ अमित भाईंच्या निर्णयामुळे मिळाला. त्यामुळे शेवटी त्या उद्योगाला देखील एक चालना मिळालेली आहे आणि म्हणूनच यामध्ये अमित भाईंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे विना सहकार नाही उद्धार हे आपलं जे काही मंत्र आहे, प्रिन्सिपल आहे, ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या वेळेस केंद्रीय सहकारिता मंत्रालय निर्माण केलं आणि त्याचा जिम्मा अमित भाईंच्या खांद्यावर दिला आणि अमित भाईंनी देखील गृह विभाग सांभाळत असताना सहकार विभाग देखील अतिशय सक्षमपणे या ठिकाणी सांभाळण्याचं काम केलं. आज सहकार से समृद्धि यह नारा जो है प्रत्यक्ष रूप से फील्ड पर साकार होता नजर आ रहा है आणि म्हणून सहकार कोणाची मक्तेदारी नाही, एखाद्या प्रांताची, एखाद्या राज्याची त्यात हुकुमशाही नाही, तर सहकार हा सगळ्या देशाचा प्राण आहे. हे अमित भाईंनी दाखवून दिलेलं आहे. 2014 से पहले सहकार से सिर्फ मेरा उद्धार यह नारा चलता था. सहकार से सरकार तक जाने का ही सिलसिला शुरू था, लेकिन आज समय बदल गया है. देश के गांव में सहकारिता की जड़ें मजबूत हो रही है. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ना ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी अतिशय उपयुक्त पोर्टल या विभागाने सुरू केलेलं आहे. नवीन पोर्टलमुळे अर्जांची स्थिती, नोटिसा, आदेश, सोसायट्यांची प्रमाणपत्र, इतर तपशील नागरिकांना सहजपणे मिळू लागला, सोसायट्यांना सहजपणे मिळू लागला आणि देशात नव्या 10,000पेक्षा जास्त पॅक्स, डेअरी आणि फिशरीजच्या कोऑपरेटिव्ह समित्या सुरू झाल्या. नाबार्डच्या साहाय्याने देखील मोबाईल ग्रामीण मार्ट सुरू केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दर्जेदार बी बियाणं देणं, जैविक शेतीला अधिक वाढवणं आणि शेतीमधल्या उत्पादनाला जगातला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या 3 मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह कमिट्या स्थापन झाल्या आणि म्हणून किसान क्रेडिट कार्ड्स आणि मायक्रो ATM दिलं. मला वाटतं ही खऱ्या अर्थाने सहकारातली एक मोठी क्रांती आहे. मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना केंद्रीय सहकार मंत्री झाल्याबरोबर अमित भाईंनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मगाशी मी आपल्याला सांगितलं की एवढा मोठा निर्णय 10,000 कोटींचा आपल्या राज्यासाठी आणि इतरही राज्यांसाठी मिळून 30-40 हजार कोटी रुपये त्या साखर उद्योग असेल, इतर उद्योग असतील, त्यांना एक दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून खेड्यात राहणारा गावकरी आणि शेतकरी हे सहकाराचा आत्मा आहे. हा आत्मा जिवंत ठेवायचा असेल तर नियोजनबद्ध पद्धतीने या लोकांचं आर्थिक सशक्तीकरण आवश्यक आहे. येत्या 5 वर्षामध्ये देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मजबूत सहकारी संस्था उभारण्याचं केंद्रीय सहकार विभागानं निश्चित केलं आहे. येणाऱ्या काळात देशातले 2 लाख नवीन मल्टीपर्पज पॅक्स ग्रामीण भागातले बूस्टर ठरतील आणि म्हणून आता सहकारी संस्थांसाठी लागू असलेला MTA 18.5%हून 15% केला. याला त्यासाठी देखील अमित भाईंचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यामुळे सहकारी संस्था आता कॉर्पोरेटच्या बरोबरीने येऊ लागलेल्या आहे आणि म्हणून सहकार क्षेत्रात जास्तीत जास्त वित्तीय सहभाग वाढवायचा आहे. ग्रामीण आणि कृषी कुटीर उद्योग मजबूत करणं आणि विशेषतः ग्रामीण महिलांमध्ये स्वयंरोजगार वाढवणं ही आता सहकाराची महत्त्वाची एक भूमिका आहे. आणि मला खात्री आहे या त्रिसूत्रीमुळे देशातल्या सहकाराचा जगभर गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने देखील सहकाराला बळकट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले, सहकाराला संजीवनी दिली
अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ केलं, त्याचा फायदा देखील आपल्या राज्यात 42,000 शेतकऱ्यांना झाला. राज्यातल्या 8,000 पॅक्सनं कम्प्युटरायझेशन पूर्ण केलं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात 1,500 कोटींच्या उपप्रकल्पांना देखील मंजुरी दिली. त्याचा फायदा देखील 9 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून 100 वर्षापेक्षा जास्त गौरवशाली इतिहास असलेला सहकार आता विदर्भ, मराठवाडा यासारख्या भागात देखील रुजेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सहकारिता मंत्रालय की स्थापना के बाद युवाओं को सहकारी क्षेत्र से जुड़ने और प्रोत्साहित करने के लिए विशेष प्रयास भी शुरू किए हैं. ईज ऑफ डूइंग और टेक्नोलॉजी का रोल भी बढ़ रहा है. कोऑपरेटिव लर्निंग एंड स्किल डेवलपमेंट को ध्यान में रखते हुए पॉलिसी भी बन रही है. प्रोफेशनल मैनेजमेंट, मॉडर्न टेक्नोलॉजी, हाई क्वालिटी कस्टमर सर्विस, ये सर्व जे मूलमंत्र आता आत्मसात होतात आणि देशाला सहकारी क्षेत्रामध्ये एक पुढे नेलं जातं है. जैसा कि अमित भाई हमेशा कहते हैं, बिना पूंजी के साधारण गरीब आदमी को समृद्ध बनाने का सबसे अच्छा साधन सहकारिता है. सहकार से समृद्धि का यह मिशन देश को महासत्ता बनाने के लक्ष्य का एक महत्वपूर्ण प्रयास है. और इसलिए मैं महाराष्ट्र भी उस दिशा में सदैव अग्रसर रहेगा. और यहाँ पर अमित भाई ने जो निर्णय लिए हैं वो ऐतिहासिक निर्णय है और इसके वजह से सहकार आगे बढ़ेगा, इतनी उम्मीद मैं रखता हूँ. और महाराष्ट्र भी इसमें आगे रहेगा, यह विश्वास व्यक्त करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सहकारिता क्षेत्र में आमूलचूल बदलाव लाने के साथ ही सहकारिता क्षेत्र में अत्याधुनिक तकनीक का वापर हो, ऐसा आग्रह आदरणीय अमित शाह जी का हर वक्त रहता है. और उसी का उदाहरण अभी हम देखने जा रहे हैं. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त और विकास निगम के नए कॉरपोरेट ऑफिस का वर्चुअल उद्घाटन आज हमारे मुख्य अतिथि माननीय अमित शाह जी करेंगे. ऐसा मैं उनसे अनुरोध करती हूँ. धन्यवाद. मुख्य अतिथि माननीय श्री अमित शाह जी के कर कमलों द्वारा अंतर्राष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 के दौरान की जाने वाली गतिविधियों के बारे में वार्षिक कैलेंडर का विमोचन अभी होगा. प्रधानमंत्री माननीय अटल बिहारी वाजपेयी जी के प्रधानमंत्री पद के कार्यकाल में संविधान में संशोधन कर सहकारी समितियों को मजबूती और स्वायत्तता प्रदान की गई थी. उनके जन्म शताब्दी के अवसर पर 10,000 नई बहुउद्देशीय प्राथमिक कृषि ऋण समितियों के शुभारंभ की घोषणा की गई थी. आइए
माननीय सहकारिता मंत्री श्रीमान अमित शाह जी के कर कमलों द्वारा नवगठित बहुउद्देशीय सहकारी समितियों के प्रशिक्षण कार्यक्रम का शुभारंभ वर्चुअल तरीके से किया जाए। प्राथमिक सहकारी समितियों के लिए रैंकिंग फ्रेमवर्क का शुभारंभ करने का अनुरोध मैं मुख्य अतिथि जी से